विजेचा वापर प्रत्येक घरात केला जातो, कारण विजेशिवाय घरगुती विद्युत उपकरणं चालूच शकत नाहीत। याच विजेचा वापर करताना जर विद्युत बिल 1 लाखांच्या वर आलं तर? होय, हे खरं आहे। आपला विश्वास बसत नाही तर पहा ही धक्कादायक बातमी। गोंदिया जिल्ह्यातील तेरोडा तालुक्यातील छोट्याशा गांगला गावातील रहिवासी आशिष अनिल अस्वले या विद्युत ग्राहकांची चक्क महावितरणने या ग्राहकाला 65 वीज युनिट वापराचे 1,03,340 रुपये विद्युत बिल पाठवलं। आशिषचं म्हणणं आहे की अगोदर 500 रुपयांपर्यंत विद्युत बिल यायचं, पण आता स्मार्ट विद्युत मीटर लागल्याने चक्क 1 लाखांच्या वर विद्युत बिल आल्याने शेतकरी कुटुंबातील आशिष विद्युत बिल कसं भरणार? या संबंधित आशिषने विद्युत मंडळ कार्यालय येथे तक्रार सुद्धा केली आहे। काही महिन्यांपूर्वीच स्मार्ट विद्युत मीटर विरोधात देशात आंदोलन पुकारण्यात आलं होतं आणि आता एका लहानशा गावातील सामान्य कुटुंबावर 1 लाखांच्या वर विद्युत बिल आलं। याची माहिती देखील प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांना सुद्धा दिली आहे। यातून काही मार्ग आपण काढून योग्य ते न्याय मिळवून देण्याचं आश्वासन विद्युत ग्राहकांना दिलं। याकडे संबंधित विभाग लक्ष देऊन कोणतं पाऊल उचलणार हे देखील पाहायला मिळेल। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। मी आशिष अस्वले, राहणार गांगला। आमच्याकडे हा मीटर लागला आहे नवीन। याच्या अगोदर आपल्याकडे मीटर होता साधावाला। माझा मीटर नंबर आहे 432680002522। हा मीटर लागतानीच आमच्याकडे जो कंटिन्यू बिल येत होता तो बिल येत होता 430 रुपये, 500 रुपये, 600 रुपये, 400 रुपये असं बिल येत होता। आज हा मीटर लागल्यामुळे आमच्याकडे बिल आला आहे, जसं हा लागतानीच आमच्याकडे पहिलाच बिल आला 1,07,000 रुपये। थोडा जवळून दाखवा। 1,07,000 रुपये, 510 रुपये यांची वारंवार शाखेला इंटिमेशन देऊन सुद्धा सुधारित होत नाही आहे आणि लगेच आम्हाकडे दुसरा बिल आलेला आहे 1,09,430 रुपये। तर हे सूचना MSCBला देऊन सुधारित होत नाही आहे। तर हे लोकांची लूट करण्याच्या मागे MSCBचा उद्देश आहे असं म्हणता येईल। धन्यवाद। कंपनीच्या संपूर्ण जिल्ह्यातील ग्राहकांना आग्रहाची विनंती आहे, प्रहार जिल्हाध्यक्ष म्हणून, की विद्युत वितरण कंपनीच्या स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट करण्याचा जो गोरखधंदा सरकारने चालू केला आहे याचा प्रत्येक ग्राहकाने विरोध करावा और तुमच्या इथं तुमची परवानगी घेतल्याशिवाय कोणी विद्युत मीटर लावू शकत नाही। करिता कुठल्याही एजन्सीला आपण विद्युत मीटर लावण्याची परवानगी देऊ नये अशी माझी आज या कार्यालयातून आपणास विनंती आहे आणि याचा कडाडून विरोध आपण सुद्धा कराल अशी मी आशा करतो। नाहीतर आपले खिसे खाली केल्याशिवाय सरकार राहणार नाही, हा मी तुम्हाला या माध्यमातून संदेश देत आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।